कार्य हातात घेतलं होतं ते संपलं, ते निघून गेले. नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांना निघून जावं लागेल. आता गोष्ट राहिली, देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना, लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहानप्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना. भारतीय जनता पक्षाचा हा डोलारा जो आहे हा लालकृष्ण अडवाणींनी उभा केला. आजचा भारतीय जनता पक्ष, वैभवशाली भारतीय जनता पक्ष हा 2 जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम हे लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्याने केलेलं. अयोध्येचं अख्खं आंदोलन जे राम 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 जे आता करताय, राम ते राष्ट्र राजकारणात आलेला तो लालकृष्ण अडवाणींमुळे आला आणि म्हणून या देशातली जनता ही राममय झाली. त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा, फार तर राष्ट्रपती पदाचा, शहाजहानप्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवरून. आणि हे झाले स्वतः. तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून. तेव्हा आम्ही देवेंद्रना विचारलं का ही मोगली संस्कृती म्हणून? ही राजकारण आहे, तुम्ही राजकारण केलं. पण या उत्तराधिकारी मुद्द्यावरनं अजित पवारांना आता ट्रोल केलं जात आहे. बघा की अजित पवारांना ट्रोल का करतायत किंवा एकनाथ शिंदेना ट्रोल का करतात त्याच्याविषयी मला मत व्यक्त करायचं नाही. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांना RSS मुख्यालयामध्ये मी पाचारण केलं होतं म्हणणार नाही, पण चर्चेला आमंत्रित केलं होतं. एक लक्षात घ्या की RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. आईबाप ठरवतील ना.